तुम्ही हे ब्रिज खाली बघाल तर हे काय आहे, म्हणजे अतिक्रमणामुळे इतका पसारा, इतका घाण आणि इतकं अस्वच्छता आहे, काय बोलू शकतो ह्याला. तिथे नो पार्किंगचे बोर्ड तर आहेत, मात्र लोअर परेल मध्ये आपल्या अतिक्रमण तर इतकं झालंय की फेरीवाल्यांची समस्या जास्तच झालेली आहे. ते निघत नाही कचरा, नंतर तो राहतात, कारण की आम्ही गाडी हटवू शकत नाही. बरोबर. नंतर काय दुसऱ्या दिवशी आले की आम्हाला कचरा तो भेटतोय, कारण की गाडी जेव्हा निघतात ना तेव्हा कचरा निघतात, आणि गाडी निघायला पण हे लोक ऐकत नाही. वरून जो आपल्याला लोअर परेलचा ब्रिज जो चांगला दिसतो, त्यांच्यासाठी हे खाली झोपडपट्टी असं नाही म्हणता येणार, आश्रयाचं एक घर आणि साधन मानलं गेलेलं आहे. जबाबदार कोण आहे? महापालिका आहे, वाहतूक पोलीस आहेत, की PMC वाले आहेत, की हे अतिक्रमण करणारे लोक, की आपण स्वतः रहिवासी जे बोलतो सामान्य नागरिक तेच जबाबदार आहेत. कुठेतरी आपण एकत्रित येऊन ह्या सगळ्यांना समस्येचं निवारण करायला प्रयत्न केला पाहिजे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, ओळखलं आपण कुठे उभे आहोत? गणपतराव कदम मार्गावर, जिथे एकाच गणपतराव कदम मार्गावर अनेक समस्या आहेत. बोलायला गेलो तर पहिली गोष्ट तर वाहतूक कोंडी, दुसरी गोष्ट असे युटर्न घेणारे लोक, जे युटर्नचे साइन बोर्ड लावलेले असेल देखील ते लोक युटर्न घेतात. दुसरी गोष्ट, इथे नो पार्किंगचे साइन बोर्ड लावलेले असताना सुद्धा इथे नो पार्किंग मध्ये तुम्ही पाहू शकता गाड्या लागलेल्या आहेत. तरी तिथे गाड्या येऊन थांबतायत, की ऑफिसचे काही बोलतात रॅपिडो, ओला, उबेर वाले जे पिकअप आणि ड्रॉप साठी येतात, ते काही वेळासाठी जरी तिथे थांबले तर इकडनं येणाऱ्या गाड्यांची जशी वाहतूक कोंडी होते. मात्र इथे एखादा वाहतूक पोलीस देखील नाहीये, आणि असलं तरी ते फक्त पिकार मध्ये, म्हणजे ऑफिस मधनं येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना आणि प्रवाशांना त्रास होतो त्याच टायमिंगला आहे. वाहतूक कोंडीच आहे. आणि ह्या साईडनं पुढे बघायला चाल तर अतिक्रमण दिसायला तुम्हाला दिसेल, तिथे नो पार्किंगचे बोर्ड तर आहेत, मात्र लोअर परेल मध्ये आपल्या अतिक्रमण तर इतकं झालंय की फेरीवाल्यांची समस्या जास्तच झालेली आहे. मात्र दादर मध्ये फेरीवाल्यांना उठवलं असताना देखील अद्यापपर्यंत 6 नंतर फेरीवाले बसतातच. मात्र दादर सारखं गजबजलेलं जे ठिकाण आहे ते आता थोडंसं प्रमाणात कमी दिसायला लागले, पण दादर सारखी जी समस्या होती तीच लोअर परेलची होती. मग दादरचं फेरीवाले उठवलं गेलेलं आहे, तर ह्यांच्यावर कारवाई करणार की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर ह्या फेरीवाल्यांना एक मर्यादित जागा दिली त्यांच्या पोटा पाण्यासाठी तर त्यांचंही नीट होईल. पण असं जे अतिक्रमण करून इकडे जी गर्दी होते ते कितपत योग्य आहे? तर तो तुम्ही पाहू शकता, तिथे नो पार्किंग असून सुद्धा त्या दादांनी गाडी इथे लावलेली आहे, आणि ते मला बघता देखील आहे. मात्र बघा, गाडी सरळ थेट लावून गेले आहेत. अजून आपण पुढे जाऊन पाहूया की इथे नो पार्किंग मध्ये अजून कोणत्या कोणत्या गाड्या लागलेल्या आहेत. मात्र ह्यात प्रशासन कधी कारवाई करणार, आणि प्रशासनाने नेमकी, म्हणजे बोलायला गेलं तर ह्यामध्ये चूक कोणाची आहे? या वाहन चालकांची आहे, वाहतूक पोलिसांची आहे? तर मी जसं की तुम्हाला सांगितलं की एकच ह्या गणपतराव कदमवर एवढ्या समस्या आहेत, तर आपण नो पार्किंग वगैरे बघितलंच, पण थोडंसंच पुढे येता तुम्ही हे ब्रिज खाली बघाल तर हे काय आहे, म्हणजे अतिक्रमणामुळे इतका पसारा, इतका घाण आणि इतकं अस्वच्छता आहे, काय बोलू शकतो ह्याला. मात्र आता ह्यांना की हे आमचं नाहीये, हे कचरा ची स्वप्न नगरी आपण म्हणतो ती दिसते. लोअर परेल ब्रिज वरनं जातो, मात्र त्याच्यावर पण वाहतूक कोंडी होते. पण लोअर परेल ब्रिज वर तर
समस्या आहेत, मात्र लोअरपर्यंत ब्रिजच्या खाली देखील समस्या आहे. तुम्ही पाहू शकता किती अस्वच्छता आहे. आहेत 11 तर इतकी माणसं नाही बसलेत. दुपारी 2-3च्या नंतर इथे अतिक्रमण खूप पाहायला मिळतं. प्रवाशांचं जे इथे कसं मागेच लोअरपर्यंत स्टेशन असल्यामुळे प्रवाशांचं येणं जाणं आणि ऑफिस वरून येणाऱ्यांची रहदारी खूप असते. त्यामध्ये हे अतिक्रमणाचे स्टॉल असतात, त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम होतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना कसं होतं की तो रस्ता आहे त्याची जी रुंदी आहे ती अरुंद होते आणि मग रस्त्यावर चालणं मुश्किल होतं. त्याचप्रमाणे हॉटेल्स आहेत आणि काही स्टॉल्स आहेत फुटपाथवर, तर फुटपाथवर चालणं देखील लोकांना मुश्किल होतं. काही लोक असे ब्रिजच्या खालून देखील जातात. पण ह्या सगळ्या कचरकुंडीतनं जाण्यापेक्षा एक चांगला रस्त्यातनं जाणं हे कितपत योग्य आहे की नाही. पण हे तुम्ही पाहू शकता की किती त्यातच बोलायला गेलं तर अतिक्रमणाबद्दल बोलायला गेला तर इथे अस्वच्छता आहे. मात्र हे जे अतिक्रमणात जे राहणार स्टॉल लावणारे लोक आहेत त्यांनी इकडे घर देखील आपलं स्वतःचं बांधलेलं आहे. वरून जो आपल्याला लोअर पर्यंतचा ब्रिज जो चांगला दिसतो त्यांच्यासाठी हे खाली झोपडपट्टी असं नाही म्हणता येणार, आश्रयाचं एक घर आणि साधन बांधलं गेलेलं आहे. निदान सरकारने ह्यांना एक राहण्याची सोयीची जागा तरी द्यावी. बूढ़े लोग बैठे हैं, ऐसा अच्छा काम किया जाए तो उसकी सुंदरता बहुत निखर जाएगी. धन्यवाद. तर इथे क्लीनअपचे जे बोलतात की अस्वच्छताला स्वच्छता ठेवणारी जी आपली कर्मचारी आहेत त्या देखील आहेत, त्यांना देखील विचारूया की ताई हा कचरा रोज उचलतो आणि रोज असतो कचरा. बघा ते पण साफ करून बघा, हे असंच टाकतात. ते बाईनी टाकलं ना कचरा आता. आणि प्लस ते इथे राहतात देखील. आता तुम्ही पाहू शकता की अनेक ब्रिज खाली राहतात. हा ते पण करतात कचरा, ते लोक पण करतात. आम्हाला उचलाच लागतो, त्यामुळे आम्हाला ऑर्डर असतो उचला कचरा उचला, तो आम्ही उचलतो कचरा. आम्हाला उचलाच लागतो ते कचरा. म्हणजे किती वेळात साधारणपणे तुम्ही कचरा उचलता? कचरा उचलून थकत नाही? आता काय आमचं कामच आहे, साफसफाई करायचं काम. तरी साधारणपणे दिवसात किती वेळा येतात? आम्ही लोक सकाळी 6-6:30 वाजेपासून 1:30 वाजे 12:30 पर्यंत असतात. कंटिन्यू तुम्ही असता आणि संध्याकाळच्या टाइमात? संध्याकाळी आमचं नसतं. आणि हे जे कॉर्पोरेट पार्क आहे त्याच्या खाली तो एवढा कचऱ्याचा ढीग असतो, तो कोणतो ऑफिसवाल्यांचा असतो का वेगळ्यांचा? नाही आमचाच असतो. पण काय कधी कधी गाडी पार्किंग लावतात ना, तर गाडी खाली आता बघा कचरा लावतात, ते निघत नाही. कचरा नंतर तो राहतात, कारण की आम्ही गाडी हटवू शकत नाही. नंतर काय दुसऱ्या दिवशी आले की आम्हाला कचरा तो भेटतो, कारण की गाडी जेव्हा निघतात ना तेव्हा कचरा निघतात. आणि गाडी निघायला पण हे लोक ऐकत नाही. तर तुम्ही पाहू शकता की अतिक्रमणामुळे इथे किती त्रास निर्माण होत आहे, किती समस्या निर्माण होत आहेत. पहिली गोष्ट तर अस्वच्छता, दुसरी गोष्ट रहदारी वाढते, तिसरी गोष्ट या अतिक्रमणामुळे रहदारी इतकी वाढते की त्या साईडला वाहतूक कोंडी देखील होते, ट्रॅफिक जाम देखील होतो. म्हणजे ह्या गणपतराव कदम मार्गावरच बघायला गेलं तर एकूण 4 ते 5 समस्या आहेत. मात्र प्रशासनाचं ह्याकडे लक्ष नाही आहे का, किंवा प्रशासनाने ह्याकडे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या थोड्याशा गोष्टींकडे थोडं जरी लक्ष देणं गरजेचं आहे असं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे, प्लस कर्मचाऱ्यांचं देखील म्हणणं आहे. मात्र जर एकाच रस्त्यावर एवढ्या 4 समस्या असतील तर ह्याला नेमकं जबाबदार कोण आहे? महापालिका आहे, वाहतूक पोलीस आहेत, की BMC वाले आहेत, की हे अतिक्रमण करणारे लोक, की आपण स्वतः रहिवाशी जे बोलतो सामान्य नागरिक तेच जबाबदार आहेत? कुठेतरी आपण एकत्रित येऊन ह्या सगळ्यांना समस्येचं निवारण करायला प्रयत्न केला पाहिजे आणि प्रशासनाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रशासन ह्यावर काय भूमिका घेणार
तर तुम्ही पाहू शकता जसं की त्या कर्मचारी ताईंनी सांगितलं की त्या दिवसातनं जवळजवळ अनेक वेळा कचरा उचलायला येतात. तुम्ही पाहू शकता हा कचरा जो झालेला आहे तो अनेक वेळा त्या उचलून सकाळी जवळ 12:30 वाजल्यापर्यंत ते कचरा साफसफाई करत असतात. तुम्ही ते दादा पण बघू शकता. नुसते पानं जी आपली पडलेली आहेत आणि जी आतमध्ये जे कचरा, त्यांचंही असं म्हणणं आहे की तुम्ही कचरा जर टाकत असाल तर एका साईडला ठेवा, जेणेकरून आम्हालाही प्रॉब्लेम नाही होणार. काही लोक तर गाड्यांच्या खाली देखील कचरा टाकतात, वाहनांच्या खाली देखील कचरा टाकतात आणि असं जर तुम्ही कचरा करत राहिला तर आम्ही उचलून तरी कसं करायचं. पण तुम्ही एक गोष्ट नीट बघितली असेल तर त्या कचऱ्यांमध्ये ना अनेक दगडी देखील आहेत. मात्र म्हणजे तोडफोड करून ठेवतात ना, कन्स्ट्रक्शनची कामं करून जी दगडी जी ठेवतात त्या दगडी देखील आहेत. मात्र त्या दगडींचं तरी इकडे काय काम आहे. आणि त्यातच तुम्ही असं खाण्यापिण्याचं सामान देखील ठेवणार, जे स्टॉल धारक आहेत त्यांनी देखील ठेवणार, तर मग काय उपयोग होणार. तुम्ही पाहू शकता इथे पेपर, प्लास्टिक, ग्लास सगळं 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 बॉटल्स पण आहेत. निदान म्हणजे लोकांचं, आपलं स्वतःच्या घरात आपण किती झाडू मारतो, आपण आपलं घर छान दिसावं म्हणून झाडू मारतो, म्हणजे आपलं घर छान दिसावं म्हणून आपण बाहेर सगळा कचरा हा असा टाकतो. पण हे जे आपण जिथे ज्या ठिकाणी राहतो तो परिसर पण आपण घरासारखा जर ठेवला, तो व्यवस्थित ठेवला, म्हणजे एका साईडला जर कचरा ठेवला म्हणजे ह्यांना देखील त्रास होणार नाही कचरा उचलायला. ह्या देखील एका साईडने तो कचरा घेईल आणि आपल्या इथे अस्वच्छताही दिसणार नाही, स्वच्छताही दिसेल. बाकी अतिक्रमणाचा बोलाल, अतिक्रमणही थोड्याफारात कमी होईल. प्रशासनाच्या कारवाईत मर्यादित राहून पण ते सगळं करतील. मात्र ह्याकडे प्रशासनाने लक्ष देणं खरंच गरजेचं आहे आणि प्रशासन ह्यावर काय करतंय हे आपण पाहतच राहूया. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि हे सगळं समस्येचं निवारण झालंय की नाही आणि किती दिवसात झालंय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. तोपर्यंत पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सनस, व्हिडिओ जर्नलिस्ट भाविका साठेसह. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.